ताम्हिणी घाटात फिरायला आलात तर पुण्याहून येताना हे एक चांगलं हॉटेल लागतं, हॉटेल ग्रीन हिल. बरंच जुनं हॉटेल आहे, मी बरेच वर्ष झाले इथे येतो. याचं लोकेशन जे आहे ते खाली जी मुळशी धरणाची इकडे भिंत आहे आणि खाली माले हे गाव आहे, तिकडून आपण पौड पुण्याहून येतो. तिकडून आल्यानंतर या घाटाची जिथे सुरुवात होते तिथून आपल्याला हे हॉटेल, इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं हॉटेल आहे. इकडे समोर पुढे ताम्हिणी घाट आणि सगळं मुळशी गाव वगैरे पुढे सुरू होईल. ही पार्किंग आहे. इथे रेस्टॉरंट हॉटेल आहे जेवायसाठी आणि पुढे तिकडे राहायला रूम आहेत, AC नॉन AC. मागे वॉशरूम आहेत आणि ड्रेस चेंज करायला रूमसुद्धा आहेत स्वतंत्र. मोठ्या ग्रुपसाठी सुद्धा पटकन व्यवस्था करतात. ही रेस्टॉरंटची मागची बाजू आहे. इथून वॉशरूम आणि चेंजिंग रूम आहेत आणि इथूनच राहण्याच्या ज्या खोल्या आहेत त्या समोर दिसत आहेत आणि इथून आत रेस्टॉरंट आहे. इथून मागूनसुद्धा रेस्टॉरंटमधून आपण या रूम्सकडे जाऊ शकतो किंवा रस्त्याच्या समोरच्या बाजूने सुद्धा आहे. आतमध्ये अतिशय स्वच्छ आणि टापटीप अशी व्यवस्था आहे. रूमसुद्धा प्रशस्त आहेत. याचे कसे चार्जेस असतात आता? एसीला 4,500 आहे, हां. नॉन एसी 3,500 आहे, नाश्ता इन्क्लूड. सगळ्या सीझनमध्ये एक सारखं असतं? आम्ही 8 सीझनला करतो कमी, फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तेवढे रेट असतात. बरी करतो का काय थोडंफार हां. एवढं नाही. तसं 2 लोकांसाठीच आहे, एक्स्ट्रा रेट घेतला तर त्याला चार्जेस फक्त एक्स्ट्रा. बरोबर. जेवणाची व्यवस्था आहे आपल्याकडे? हॉटेलचे लोकेशन अतिशय मोक्याच्या जागेवर आहे, जिथून ताम्हिणी घाटाची सुरुवात होते माले या गावापासून. तिथेच असल्यामुळे इथूनच आपण जेवण करून पुढे निघालात तर ताम्हिणी घाटात किती वेळ फिरून येऊ शकता, जेवणाची काळजी नसेल. किंवा पूर्ण घाट फिरून आल्यानंतर जाता जाता सुद्धा इथे थांबू शकता. जेवणाचे दर वाजवी आहेत. हॉटेल स्वच्छ आहे. महाराष्ट्रीयन आणि नॉर्थ इंडियन डिशेस उत्तम चवीसह इथे मिळतात. लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे.